सुभाषजी कोळी उपस्थित आहेत. खरं तर हिंदी समालोचन त्यांच्याकडून शिकावं असं प्रत्येकाची इच्छा असते. आज श्री अविनाशजी कोळी, श्री मुकुंदजी कोळी, श्री सुयोगजी कोळी आणि श्री देवजी डाके मॅन फ्रॉम बोरखार तेही जोडले गेलेत. पहिला चेंडू सुरुवात होईल इथे मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती शिवाजीनगर यांकडून स्वरूप कोळी. दुर्वा 11चा मास्टर माइंड ओमकार कोळीसाठी पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हा हुक मात्र अगदी सक्सेसफुल झालाय. चौकार. मैच हार चुके हैं, लेकिन यहां से आपको मन से नहीं हारना, क्योंकि अभी तक श्रृंखला खत्म नहीं हुई है सुभाष जी. क्योंकि और एक मैच अगर जीतते हैं, कॉम्बिनेशंस बनेंगे तो संदीप का मौका बन सकता है और मौका पे चौका मारना पड़ेगा ओमकार कोहली को. इस दफा देखा गया तो इनसाइड आउट का ये स्ट्रोक क्या बहुत बढ़िया बेहतरीन खेला है. कवर्स के बीच में से 4 रन. इस तरह की गेंद आप ओमकार कोहली के लिए नहीं डाल सकते, क्योंकि घेरे का ओवर चल रहा है और इस ओवर में आपको सभी को मालूम है खाली 2 फील्डर्स आउट ऑफ द 30 यार्ड सर्कल देखने को मिलते हैं. देखा जाएगा तो कल स्वरूप कोहली ने पहला ओवर पहले मैच में बहुत काबिल तारीफ फेंका था, लेकिन उसके बाद स्वरूप कोहली को बहुत मार पड़ी है सुभाष जी. तो यहाँ से स्वरूप कोहली को अपना जो प्रमुख अस्त्र है उसको खोजना पड़ेगा, तभी जाके ये गेंदबाजी में अच्छी तरह से आपको प्रसिद्धि मिल सकती है. और एक बार ओमकार कोहली के लिए इस दफा देखा गया तो ऑफ स्टंप से बाहर रखा था, पूरी तरह से पहुंचने का प्रयास किया था. अंपायर द्वारा नियम क्रमांक 22 का पालन किया जाएगा. एक रन संख्या सामने वाली टीम को प्रदान की जाएगी, तो गेंद बॉलर को और एक बार फेंकनी पड़ेगी. यहां से कुल रन संख्या हो चुके हैं 9 के स्कोर पर. ओमकार कोहली का निजी स्कोर उस 9 में 8 है. अभी तक तो अच्छा खेल रहे थे ओमकार कोहली, लेकिन इस बीच क्या देखा गया था, थोड़ा सा फंबल हो गए थे. संघ के कप्तान रोहन कोहली, मास्टरमाइंड है ये रोहन कोहली, जाने जाते हैं अपने टीम के लिए, अपने खेल के लिए, अपने गेंदबाजी के लिए और अपने मास्टरमाइंड कप्तानी के लिए, जिनका नाम है रोहन कोहली, कैप्टन कूल. सामने है बेधड़क धाकड़ बल्लेबाज ओमकार कोहली का ये स्ट्रोक मिस टाइमिंग हो चुका है. क्या है रोहन कोहली कंप्लीट करेंगे, ले लो कैच और जीतो मैच. यहां पे विकेट डाउन. संगीत आप सुन रहे डीजे मात्रे के माध्यम से, जिनका नाम है प्रसाद. बहुत ही बेहतरीन आदमी है, इंसान है, और ये आदमी कल से सभी का बहुत मनोरंजन कर रहे हैं. साई प्रीत लाइव के माध्यम से हम पूरे जग भर में जुड़ चुके हैं, उनका भी हम तहे दिल से शुक्रगुजार रहेंगे. साई प्रसाद लाइव, सभी समालोचक, सभी कमेंटेटर्स और सभी स्कोर राइटर्स, यशवंत कोहली रहेंगे, मुकुंद जी कोहली रहेंगे. बहुत बढ़िया काम सभी का चल रहा है. आयोजनकर्ताओं के बारे में कहेंगे तो सुभाष कोहली बहुत बढ़िया आयोजन किया है इस श्रृंखला में. और एक बार स्वरूप अपनी गेंदबाजी के ऊपर शिवाजीनगर से इस दफा पूरी तरह से मिस हिट हो चुका है, लेकिन लॉन्ग लेग स्क्वायर लेग बाउंड्री में वहां पे कोई नहीं है. जाएगा ये गेंद दन 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 करती कारपेट को चूमती हुई चौवा. की ओर से और एक बहुत बढ़िया भेंट, प्यारी सी भेंट दी गई है पूरी जनता के लिए. जो कैंप लगाया है डॉक्टर द्वारा, उनका भी आप पूरी तरह से जरूर फायदा लीजिए. सभी डॉक्टर्स आ चुके हैं. इस बीच अच्छा स्ट्रोक है, वहां पे गेंदबाज पहुंचे, सॉरी वहां पे फील्डर पहुंचेंगे कि नहीं है. गेंद गिरी है नो मैंस लैंड में और एक बार लॉन्ग लेग बाउंड्री के रीजन में आएगा ये चौवा. रायगड, ठाण्यात, सातारा, पुण्यात
After commissioning of the first over, the score is 17 with the loss of 1 wicket, which is Omkar Kohli playing so well for his team. On the first two deliveries, he has hit 4 runs. After that, Swarup has made a comeback with the wicket of Omkar Kohli. After that, Suraj came and Suraj hit 2 more fours. After the commissioning of the first over, score is 17. Second bowler, new bowler in at number 2, Mr. Rohan Kohli, the team captain, the team main bowler of the team, Rohan Kohli, will face Paresh Kohli. Left-handed batsman Paresh Kohli is well known for his bowling, but he is on a strike now. He is opening batter for today's match. Everybody knows Durva 11 have lost 2 matches, but they haven't eliminated from the Series 8 because it's a Premier League. Since all the matches will not done, scores will not get declared. Second over will be bowled by Rohan Kohli. Yes, and the first qualifier team we have met is Bappa Moria Phoenix Fighters. Big hands. This time very well played into the gap. This will be a no chance boundary for the every fielder. This boundary. लोकांना प्रश्न पडला असेल का हा इंग्लिश कॉमेंट्री का करतो. मध्येच हिंदी इंग्लिश, तर मातृभाषा मराठी आहे आपली. आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि ग्लोबल भाषा इंग्लिश आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना इंग्लिश शाळेत तुम्ही भरती करताय तर इंग्लिश ऐकायला शिका. उद्या तुमची मुलं इंग्लिश बोलतील, तुम्हाला समजणार नाही आहे. आपण जर वाढदिवस आपला इंग्लिश तारखेप्रमाणे साजरा करतोय, इंग्लिश ऐकायला शिका. जर तुम्ही कॅलेंडर 1 जानेवारीला आणताय, इंग्लिश ऐकायला शिका. ह्यावेळेला रोहनचा चेंडू अप्रतिम फेकला गेला होता. परेशला काही समजत नाही आहे. गुड लेंथ स्पॉटवरून हलकेसा बाहेरच्या साईडला उचलला, बाकीचं काम महेश कोहली केलं. तर जरूर मी सांगेन, तुम्हाला जर तुमची तिथीनुसार वाढदिवस माहीत नसेल, तुम्ही जर इंग्लिश कॅलेंडरनुसार वाढदिवस साजरा करत असेल तर इंग्लिश ऐकायला शिकलं पाहिजे. यावेळेला फटका हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खाली येईल. कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाहीये. रोहनचा मात्र डाव फेस ठरलाय. अगदीच सफल. फलंदाज होईल बाद. से सूरज कोहली के लिए इनाम की राशि रहेंगे. अगर आप 3 छक्के लगाते हो सूरज कोहली, तो प्रवीण कोहली सरजा के ये ओनर है. 3000 का इनाम रहेगा सूरज कोहली अगर 3 छक्के लगाते हैं. कुल रन संख्या हो चुकी है यहाँ पे 21. दूसरा ओवर यहाँ पे 3010 रुपया दिया जाएगा सूरज कोहली अगर आप तीन गेंदों में 3 छक्के लगाते हो. यहाँ पे अभी तक देखा गया है सूरज कोहली नॉन स्ट्राइक एंड पे है. नए बल्लेबाज नयन कोहली, इन्हें भी जाने जाते हैं गवान गांव से. नयन कोहली को अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स खेलने के लिए बहुत प्यारे बल्लेबाज है. बहुत होशियार अक्लमंद ऐसे बल्लेबाज है. तर स्क्वॉड मधून कोणीही प्लेयर बॉल देण्यासाठीही खाली येणार नाही. ओके, बॅटर आउट व्हायच्या अगोदर बॅटर इन नव्हता झाला, म्हणजे क्रीजच्या बाहेर बॅटर आला आणि बॅटर इन आला नव्हता. 2 धावांची पेनल्टी दुर्वा 11 संघाला मान्य करावी लागेल. बघा, नियम अगदीच आपल्या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या हिशोबाने आहेत. आणि जे आपण पहिल्या मीटिंग मध्ये ठरलं होते 2 धावांची, ही धावांची पेनल्टी आहे. या वेळेला काय हुक केलाय, या वेळेला पुल केलेला हा स्ट्रोक पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल सिक्सर. विनंती आहे सन्माननीय श्री हेमंतजी पाटील साहेब, आपण कृपया करून येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजक श्री राजेश चंद्रकुल यांच्याकडून आपल्याला प्रेमाची हाक आहे, आपण कृपया करून व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मी म्हटलं होतं नयन कशासाठी जाणला जातोय,
फुल टॉस होता, लॉलीपॉप दिला होता आणि लॉलीपॉप म्हटल्यानंतर त्याला अगदीच प्रेमाने खाल्ला जातो. इथे मात्र नयन कोहलीचा तडाखा आलाय, दणदणीत, जानदार, रुबाबदार, शानदार, दिल धाव संख्या पोहोचली 33च्या घरामध्ये. 33. पुढचा चेंडू ह्यावेळेला काय फटका सजविलाय, कदाचित हा क्षेत्ररक्षकाकडे जाईल. अगदीच चांगला सूरही मारला होता, परंतु अगदीच मोक्याच्या वेळी हातातून चेंडू खाली पडला. खरोखर कौतुकास्पद खेळ पाहायला मिळाला. बॉलिंग, बॅटिंग, क्षेत्ररक्षक सगळ्या बाजूने 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 32च्या घरामध्ये. 35च्या घरामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे आपका नाम प्रसिद्ध करना है तो खुद के तौर तरीके पर सिद्ध उतरना होगा. जब भी आप सिद्ध हो जाएंगे तभी आप खुद ब खुद प्रसिद्ध भी हो जाएंगे. आज मेरे पहला दिन रहेगा मेरे लिए. मेरे एक गुरु जो हिंदी के समालोचक, उनके सामने मुझे हिंदी बोलने का मौका मिल रहा है. मैं पूरी तरह से सीख रहा हूँ हिंदी. अभी तक मुझे पूरी तरह से आ नहीं रही है, फिर भी मैं सीखने का प्रयास कर रहा हूँ. क्योंकि ऐसा कहा जाता है कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अगर आप प्रॉमिस करेंगे ना, प्रॉमिस टूट जाएंगे, लेकिन आप प्रयास करेंगे तो प्रयास सक्सेसफुल हो जाएगा. क्या सुभाष के लिए क्या कहते हैं? यमन राग में कमेंट्री करना बोलेगा तो यमन राग बेसिकली शाम के टाइम में गाया जाता है. उसमें नी कोमल भी लगता है और शुद्ध भी लगते हैं. स्वर में देखा जाएगा तो म तीव्र लगता है. तो यमन राग शाम के समय में गाया जाता है. सुभाष को जरा पूछा गया था, सवाल था. इस दफा देखा गया तो ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद थी, लेकिन पूरी तरह सफल किए थे. तो सुभाष को जरा पूछा गया था, सवाल था आप शास्त्रीय संगीत सीख रहे हैं तो यमन राग में आप कमेंट्री कर सकते हैं क्या? तो यमन राग की खासियत ऐसी है कि वो राग शाम को गाया जाता है और बहुत ही प्यारा ऐसा राग है. राजसा जवली जरा बसा, और सुनने वाले को भी बहुत अच्छा लगता है. यमन राग में जो बहुत प्यारे गाने इस बीच से देखा जाएगा तो ये बहुत ही बेहतरीन चौवा. यस, थैंक यू वेरी मच सुभाष जी, आपके इस प्यारे अनुरोध के लिए. इस देखा जाए तो बहुत बढ़िया ये गेंद थी. लेकिन यमन राग में अगर बात चल रही है, वाइड दिला ना, वाइड, तो हिंदी में बहुत प्यारा गाना है. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था. चलिए चलते हैं मैदान की ओर. मैच जारी है. यहाँ पे दर्शकों का हम जरूर तहे दिल से शुक्रगुजार रहेंगे कि उनके लिए ये गाना हम पेश करें. और एक गीत है जब दीप जले आना, जब शाम ढले आना, और बहुत सारे गीत है. हाँ, बहुत ऋण जुनू रे भ्रमरा. तो बहुत ही प्यारा संगीत एक ऐसी चीज है, मैं बताऊंगा आपको क्या चीज है. ह्यावेळेला फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न केला गेला. नेहमी क्षेत्ररक्षक तिकडे आहे, तो म्हणजेच फाईन लेग बाउंड्रीकडे क्षेत्ररक्षक येईल, पकडेल तोपर्यंत मात्र एक पूर्ण केली. तर गीत, संगीत एक अशी गोष्ट आहे जे
तुमच्या कानाकडून हृदयापर्यंत पोहोचतं. जेवण अशी गोष्ट आहे तुमच्या जिभेवरून हृदयापर्यंत पोहोचतं, आणि माणुसकी अशी गोष्ट आहे तुम्ही हृदयाला हृदय लावून हृदयापर्यंत पोहोचू शकताय. इंसानियत इंसानियत जिसे कहा जाता है, अगर आपका मुंह सही से बात करेगा ना तो आप इंसानियत को प्यार में डाल सकते हैं. वदवी वाचे गोविंद तोची वदे मज पामरासे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. यावेळेला मात्र चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येईल निश्चित. वाईटच्या स्वरूपात एकदा बॅट केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाईल ती म्हणजेच 43-43. कोणता प्रश्न होता तुमचा? पुढचा चेंडू यावेळेला फटका बसला. क्षेत्ररक्षक येईल का? अमर कोहली धावतोय धावतोय धावतोय. इथे मात्र काय घडलंय? 38 सर्कलच्या बाहेर इथे मात्र सूरज कोहलीला बाद केल्याने जल्लोष पहा. फलंदाज बाद. कोहलीला 3010 रुपये बक्षीस लावलं होतं, परंतु अमर कोहलीने काय अप्रतिम झेल घेतला. सूरज मात्र बाजून तंबूच्या आश्रयाला आलाय. द न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 आय थिंक 4-5. काय नाव टाकले? दीपेश. जर षटकार हॅट्रिक मारतोय तर अक्षय ठाकूर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, आणि कॅश इथं जमा झाली. खरं तर बक्षीस असावं तर असं कॅश जमा झाल्यानंतर आमच्यावरती टेन्शन नसतं, कारण कधी कधी समालोचकांना पैसे भरावे लागतात. अशा घटना झालेल्या आहेत. बक्षीस लावणार जातो, नंतर टार्गेट मात्र पूर्ण केले जातात. पहिलाच चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा टाकला होता. तिथं मात्र शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक अमर कोहली अतिशय जबरदस्त प्रोटेक्शन पुरवते गोलंदाजांना. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. दीपेश, जर तुम्ही 3 चेंडूंवरती 3 षटकार आणलेत तर तुमच्यासाठी मात्र 5000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेला आहे. धावसंख्या 43 असताना मोठ्या फटक्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं मात्र देवेंद्र गडबड करणार नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये आलाय हा महत्वाचा विकेट. फलंदाज बाद. देवा देवा. तर बक्षीस वगैरे काय लावायचे असतील, सूचना काय असतील, सुयोगकडे मेन माईक आहे. कॉम्बॉक्स मध्ये कोणी येऊ नका, जेणेकरून कॉमेंट्रीला डिस्टर्ब होणार नाही. त्या माईककडे तुम्ही जा, तिथून तुम्हाला अनाऊन्स केलं जाईल. यावेळेला मात्र काय घडलंय?
तर जरूर एक चांगला चौकार पाहायला मिळालाय. वा, फटका हवेत जरी असला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दस्तक देत जाईल प्रेक्षकांच्या सुपर एरिया मध्ये. स्लॉट मधला चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सिक्सर. आणि एकीकडे असेल साध्वी 11. लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. ओव्हर टू कम वॉक. यहाँ पे क्या देख रहे हैं, छोटा पैकेट बड़ा धमाका. नयन कोहली 30 रन अभी तक अर्जित किए हैं और एक बार ये मिस टाइमिंग स्ट्रोक, क्या ये महेश कैच कंप्लीट कर पाएंगे? लेकिन यहाँ से एक दाव पूरी तरह से मिल जाएगी. स्ट्राइक रोटेट की ये सुविधा कभी की बंद हो चुकी है, दुकान कभी का बंद किया गया है. अगर आपको स्ट्राइक रोटेट करनी है दोनों ओर से आपको छोड़ना पड़ेगा क्योंकि ये ग्रामीण टेनिस के नियम चेंज हो चुके हैं. आप एक साइड में खड़ा रह के स्ट्राइक रोटेट नहीं कर सकते. अगर स्ट्राइक रोटेट करना है आपको कंपलसरी दोनों छोर छोड़ने पड़ेंगे. यहाँ पे चौथा ओवर जारी है. अभी तक देवेंद्र का धावसंख्या 54 आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळलाय. फलंदाज बाद जरूर होईल परंतु नयन मात्र स्ट्राइक वरती आलाय. 31 वरती खेळणार नाही, स्ट्राइक वरती आलाय. फलंदाज झालाय बाद. डीजे असेल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सर्व संघ मालक विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. ऑफस्टमच्या हा बाहेरचा चेंडू वाईड घोषित केला गेलाय आणि नियम क्रमांक 22 अवलंब. धावसंख्या धावफलकावरती 55. अमोल काळेसर पोदीचे हे जबरदस्त असे पंच. एका बाजूला पाटील सर आपण पाहतोय. जनतेला विनंती आहे, डॉक्टर्स उपलब्ध आहेत, स्किन स्पेशलिस्ट, डायबेटिक्स, तुम्ही त्याचा फायदा घ्या. फटका फसलाय, पूर्णपणे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येईल. देवेंद्र कोणत्याही प्रकारची गडबड करणार नाही. इट्स अ कॉट अँड बोल्ड. इस ओवर की अंतिम गेंद और ये पहली इनिंग की अंतिम गेंद देवेंद्र दी द्वारा फेंकी जाएगी और नए बल्लेबाज एक बहुत ही होनहार ऐसे एक हमारे गांव के प्रतीक कोहली सर्प मित्र की बहुत बढ़िया काम करते हैं. वन्यजीव संरक्षक के लिए बहुत बढ़िया काम करते हैं. ऐसे है हमारे प्यारे प्रतीक कोहली. इस बीच अंतिम गेंद खेलने के लिए मैदान की ओर आ रही है और कुल रन संख्या हो चुकी है 55. 55. अब तक 56 हो जाएगा क्या? ये 56 हो जाएगा, 57 हो जाएगा या 61 देखने को मिलेगा? क्या मिलेगा? चौवा छक्का, अंतिम गेंद पे विकेट, निर्धाव, क्या देखने को मिलेगा? बिंदी गेंद. देवेंद्र तैयार. एकदम खोलवर टप्प्याचा हा चेंडू आणि पूर्णपणे हा डॉट बिंदी गेंद ज्याला म्हटलं जाईल. 4 षटकांचा वाजवी खेळ झालाय. या 4 षटकांमध्ये पूर्णपणे हवी ठरला तो म्हणजेच नयन कोहली ज्यांनी जवळजवळ 30 धावांची लई लूट केली आणि एकत्रित धावसंख्या मात्र झाल्यात त्या म्हणजेच 55. त्याच्यातून 2 मायनस होतील, धावसंख्या होतील 53 आणि 54चा टार्गेट. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय बघा. एकत्रित धावसंख्या झाल्यात 55. 10 स्टार्स लक्ष ठेवायचं आहे. एकत्रित धावसंख्या झाल्या 55, 2 धावा मायनस होतील 53 आणि टार्गेट असेल 54चा. 54 धावांचं टार्गेट कशा प्रकारे हाताळलं जाईल सेकंड इनिंग मध्ये, काय घडेल काय बिघडेल, क्रिकेटची ही कहाणी ऐकूया अविनाश कोहली सरांची वाणी. धन्यवाद.
बॅटल पाहायला मिळेल. त्या सामन्याचा टॉस विन लगेचच होईल हेमंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते. आपण बोलतोय प्रेझेंटेशन बॉक्स कडे, जिथं जोडले जातील दोन्ही संघनायक आणि अतिथी मान्यवर हेमंतजी पाटील साहेब. नाणेफेकीचा कौल लागलाय साध्वी कुणाल कोहली यांच्याकडून. लगेचच वळणार आहोत आपण उत्तरार्धाकडे, जिथं आपण रंगतदार लढत पाहतोय. दुर्वा 11 आणि 10 स्टार जोडतील आपल्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये अविनाशजी कोहली. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सुयोग. फर्स्ट इनिंग आपण ऐकली, पूर्वार्ध आपण ऐकला तो अर्धाचा गव्हाण गावचे ब्लॉगर, यूट्यूबर, गायक, संगीतकार, गीतकार आणि कलाकार राजकिरण कोळी यांचा. खरं तर क्रिकेट ऐकता ऐकता आपण रागाबद्दलही ऐकलं, राग, सांगीतिक राग, आणि अर्थातच ज्यांना जाण आहे त्या राजकिरण कोळी यांची वाणी आपण ऐकलीत. वळूया मैदानाकडे. सामना सुरू आहे. दुर्वा 11 विपक्ष 10 स्टार. 10 स्टार संघ जर ही मॅच गमावली तर मात्र खूप धोक्यात येईल तुमचं अस्तित्व या स्पर्धेमधलं. जर ही मॅच जिंकली तर मात्र खूप प्लस पॉइंट असेल तुमच्यासाठी. दुर्वा 11 लढायचं आहे ते सन्मानासाठी, लढायचं आहे ते आपल्या नावासाठी. दुर्वा 11 खरं तर मागच्या 2 पर्वामध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झालेला हा संघ या वेळेला काय करणार? या वेळेला चमत्कार करणार की या वेळेला मैदानावरती 10 स्टार हवी ठरणार? 10 स्टारचे स्टार्स मैदानाच्या आतमध्ये द मास्टर रोहन कोळी आणि त्याच्या समवेत जीवन कोळी. 40,000 पॉइंट्स मधले तब्बल 19,500 पॉइंट्स या प्लेअर वरती खर्च केले. त्याने दाखवून दिले मागच्या मॅचला. पंचांचा इशारा माझ्यापर्यंत येईल. स्टेज सजलाय. स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग. हिअर वी गो. परेश डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वळून मारण्याचा प्रयत्न केला होता रोहन याने. रोहन कोळी गव्हाण क्रिकेट मधला मास्टर माइंड म्हटला जाणारा खेळाडू सद्यस्थितीमध्ये पहिला. कोहली थोडं थांबवतोय आपल्याला. इथं पारितोषिक आलंय. बॅटरनी किंवा बॉलरनी कोणी हॅट्रिक घेतली तर दुर्वा 11 साठी पारितोषिक असेल. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे चंद्रशेखर जोशी साहेबांकडून. तर हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय चंद्रशेखर जोशी, आमचे ऐरोली गावचे 40+ मास्टरचे खेळाडू. खरं तर दुर्वाचे आजोबा, पण एक नावाने त्यांना ओळखलं जातं. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू द ब्रायन लाराच्या नावाने जे सर्व सुपरिचित आहेत नवी मुंबई विभागामध्ये. आणि अर्थातच बक्षीस लावलंय हॅट्रिकसाठी जीवन कोहली ऑन स्ट्राईक. जीवन कोहली मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं एक हाती सामना कसा खेळवला जातो. 2,000 रुपयाचं पारितोषिक दुर्वा 11 साठी विकेट हॅट्रिक साठी. परेश डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. यावेळेला मधल्या स्टिवरचा चेंडू शफल होऊन खेळले. चेंडू जाईल स्क्वेअर लेग रिजन कडे. सिंगल कंप्लीट केली गेली आणि डबल ही कंप्लीट केली गेली. धावा होत नसतात, धावा जमवाव्या लागतात. जीवन कोहली ज्याच्यासाठी माहीर आहे आणि दुर्वा 11चा मास्टर माइंड ही आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. द प्रवीण कोळी आतमध्ये आहे. ओमकार कोळी आतमध्ये आहे. रोहन कोळी आतमध्ये आहे. 10 स्टार की दुर्वा 11 की 10 स्टार? लढत रंगत आणि ही रंगत उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. परेशचे 3 चेंडू टाकून झालेत. धावफलकावरती धावा 3 धावा. या वेळेला मात्र काय केलं परेश कोळीने? दांडी गुल केली. हा दणका पॉवरफुल मात्र मिळाला आहे तो अर्थात 10 स्टार संघासाठी. कारण ज्याच्यावरती भरवसा होता तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. जीवन कोळीची जागा घेण्यासाठी येईल अमर कोळी. खरं तर आठवावं लागेल RR ट्रॉफी वहाळ इथे खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती या फलंदाजाने. अमर कोळी एक पाऊल पुढे टाकून षटकार मारण्यामध्ये ज्याचा हातखंडा आहे तोच अमर कोळी मैदानावरती आपण पाहतोय. टार्गेट जेव्हा चेस करत असतो
तेव्हा प्रेशर असतं, तेव्हा दडपण असतं. पण हे दडपण रोहनसाठी नवीन नाहीये. हे दडपण, असली दडपण रोहनने खूप काही झेललेत आणि या दडपणाखालीच गव्हाणमध्ये त्याला खेळायचं आहे. गव्हाण गाव जो क्रिकेटसाठी ओळखला जातोय, कुंभमेळा जिकडे भरवला जातोय दरवर्षी, या वेळेलाही भरवला आहे आणि आयोजक आहेत साई गणेश मित्रमंडळ. अमर कोळी उजव्या हाताचा फलंदाज, डावखुरा हाताचा गोलंदाज, पंचांच्या उजव्या बाजूकडून लेफ्ट आर्म वर द विकेटचा मारा. शिवाजीनगर यांकडून, टाटा यांकडून, अटल सेतू यांकडून. अटल सेतू यांकडून हा फटका शॉर्ट आर्म पुल करण्याच्या नादामध्ये अलॉंग द कार्पेट जाईल. ओमकार कोळी क्षेत्ररक्षण करेल. तदनंतर आलेली सिंगल कंप्लीट केली गेली. धावफलकावरती धावा, तब्बल 4 धावा धावफलकावरती. 54 धावा चेस करत असताना धावफलकावरती धावा, तब्बल 4 धावा. या षटकामधला एक चेंडू शिल्लक. रोहन कोळी ऑन स्ट्राईक. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि रिव्हर्स स्वीप अर्थातच दुधारी तलवार. उदय कोळी यांचंही म्हणणं आहे रिव्हर्स स्वीप खेळताना पवित्रा तुम्हाला राखून ठेवावा लागतो, सावध पवित्रा घ्यावा लागतो. रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स स्वीप. खरं तर ह्या फटका जर सजला तर नेत्रदीपक वाटतो, पण जर फटका फसला तर मात्र प्रेशर येतं, प्रेशर असतं. ते अर्थातच निर्धाव चेंडूचं. निर्धाव चेंडू गेलाय. परेश कोळीने आपलं काम केलंय. परेश कोळीने गोलंदाजीमध्ये आपलं काम करून दाखवलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अतिशय उत्कृष्ट रीतीने साजरं केलंय. एक षटक, 4 धावा, 54 धावांचं आव्हान, 3 षटक, 50 धावा दूर. गरजेचं नाहीये मित्रांनो. जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग करत असता, जेव्हा तुम्ही टार्गेट सेट करत असता किंवा टार्गेट चेस करत असताना कॅचेस कधी सोडल्या नाही गेल्या पाहिजेत. एक कॅच सुटली. साऊथ आफ्रिकेला वंचित राहावं लागलं होतं वर्ल्ड कप पासून. ती कॅच होती मास्टर स्टीव्ह वॉची. ती कॅच सोडली होती हर्षल गिब्सने. प्रवीण कोळी 2000 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी माही निखिल कोळी यांच्याकडून. यावेळेला चेंडू हवेमध्ये. 2000 पैकी 600 तर वसूल झालेत. बॅक टू द डगआउट. द नेम इज रोहन. येस येस. आणि नवीन फलंदाज जाताना आपण पाहूया देवेंद्र आणि प्रवीण कोळी. 2000 रुपयाचं पारितोषिक माही निखिल कोळी यांच्याकडून. आणि जर हे पारितोषिक आता गेलं नाही तर हे पैसे खिशात जातील आमच्या, कारण हे कालपासून 2000 रुपये आहेत जे कोणीच अजून पटकावलेले नाही आहेत. तर जोग सपाट 2000 रुपयाचं पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी चंद्रशेखर जोशी सरांकडून आणि 2000 रुपयाचं पारितोषिक माई निखिल कोळी यांच्याकडून. यावेळेला काय घडलं जात आहे? आउट ऑफ द ऑफ स्टंप. याच्यासाठी म्हटलं जातं मास्टर्स इनिंग, याच्यासाठी म्हटलं जातं मास्टर स्ट्रोक. हा मास्टर स्ट्रोक जर काल आला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. हा मास्टर स्ट्रोक यावेळेला आपण पाहतोय. फंबल, प्रेशर, दडपण. क्रिकेट तुम्हाला कुठपर्यंत नेऊन सोडतंय? क्रिकेट तुम्हाला तुमचं मनोवैज्ञानिक स्थान स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतोय. यावेळेलाही उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट किपिंग आपण पाहतोय. किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बाळा, अर्थातच प्रतीक. एकदम यष्ट्यांना खेटून स्वतः यष्टीरक्षण करत असताना बॅटचं जोर जरी कमी झाला असलं, बॅटची धार जरी कमी झाली तरी किपिंगची धार अजूनही शाबूत.
डावखुऱ्याचा गोलंदाज ही चेंडू हवेमध्ये आहे. सुमित कोळी अंडर द बॉल. हेअर्स डिपार्स देवेंद्र कोळी. स्ट्राईक साठी सज्ज होईल. काय पाहतोय आपण. लढत आहे ती 10 स्टार विपक्ष दुर्वा 11. 10 स्टार संघ निराशेच्या गर्तेत सापडलेला दिसतोय. धाव फलकावरती फक्त धावा लागल्यात त्या 5 धावा. दुसरा षटक. काय लाजवाब षटक साजरं केलंय प्रवीण कोळे यांनी. खर्च केल्यात फक्त आणि फक्त 1 धावा. 1 धाव फक्त खर्ची केली. पहिल्या षटकामध्ये आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात तर फक्त आणि फक्त 1 धाव. आव्हान असेल 12 चेंडू अजूनही खूप दूर, कारण धाव फलकावरती लागल्यात धावा फक्त आणि फक्त 5 धावा. 49 धावांची आवश्यकता अजूनही. ऑस्ट्रेलिया दमछाक झाली होती टेस्ट क्रिकेटमध्ये, मुंबई टेस्ट क्रिकेटमध्ये 125 धावा करताना. यावेळेला याचा चेंडू हितेशचा चेंडू सरळ खेळून काढलाय स्क्वेअर लेग रिजन कडे. फलंदाज वन्स अगेन बॅक टू द पवेलियन. महेश कोळी GPL 2022 चे यशस्वी आयोजक. यावेळेला मात्र आव्हान खूप मोठं आहे. हितेश कोळी ऑन अ बॉलिंग मार्क. उजव्या हाताचा हा गोलंदाज शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट जाईल अर्थातच लॉंग ऑन रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगल इज ऍडेड टू द स्कोर कार्ड. स्कोर कार्ड मूव्स टू 6 रन्स. या षटकातले 2 चेंडू टाकून झालेत. हितेश कोळी खरं तर जी बट्टी जमायला पाहिजे होती ती बट्टी जमताना आपण पाहतोय. दुर्वा 11 ची बट्टी जमली अर्थातच गोलंदाजाची. बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. अंकित कोळे आमचा बैलवाला. प्रवीण कोळे आमचा बैलवाला 0010 नंबरवाला. शुभेच्छा असतील तुम्हाला बैलगाडा शर्यतीसाठी. आणि आपण इकडे काय पाहतोय. दुर्वा 11 विपक्ष 10 स्टार ही लढत. दुर्वा 11 सबशेल फ्रंट फुटवरती दिसतोय तर रोहन कोळी कुठेतरी महाग झालेत का हे आव्हान, कुठेतरी दूर गेले का हे आव्हान याच्या विचारामध्ये नक्कीच असेल. संघ मालक हेमंत पाटील विचार करत असतील कुठे भट्टी चुकले, कुठे फलंदाजाची गट्टी चुकली. यावेळेला मात्र हितेश चुकलाय आणि चेंडू येतोय वाईड. नियम क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चं पालन केलं गेलंय. अर्थातच वाईड चेंडू. एक्स्ट्रा रन विल बी ऍडेड टू द स्कोर कार्ड. स्कोर कार्ड मूव्स टू 7 फॉर लॉस ऑफ 5. यावेळेला स्लोअर पद्धतीने चेंडू टाकला होता परंतु आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू जाईल आणि पंच आमच्याकडे वळतायत. बॅक टू बॅक वाईड चेंडू. अजूनही बिघडलेलं नाहीये, अजूनही काही संपलेलं नाहीये.
कारण शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण कुणी अजून जिंकलेलं नाहीये. अर्ली सेलिब्रेशन महत्वाचं नसतं कधी. यावेळेला चेंडू मात्र हवेमध्ये होता, बाळा प्रयत्न केला परंतु झेल मात्र भुईला दान झाला. अर्ली सेलिब्रेशन आपण चर्चा करतोय. अर्ली सेलिब्रेशन केलं होतं बांगलादेशच्या खेळाडूने. 6 चेंडूमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता असताना 2 चौकार मारले, नाचू लागला. पण यावेळेला कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. सुमित कोळी त्याच्या खाली, चूक करणार नाहीये. फलंदाज वन्स अगेन बॅक टू द पॅव्हिलियन. अर्ली सेलिब्रेशन बद्दल मी बोलत होतो. सेलिब्रेशन केलं होतं बांगलादेशच्या खेळाडूने, फलंदाजाने, पण यष्ट्यांच्या मागे उभा होता मिरॅकल मॅन MSD. जो मिलिंद कोहली उतरलाय त्याच्यासाठी स्वप्नील कोहली याच्याकडून पारितोषिक असेल. 2 षटकारासाठी 360 रुपयाचं पारितोषिक आहे. तर 2 षटकारांसाठी 360 आगळं वेगळं असं पारितोषिक आहे मिलिंद. खरं तर याचं कॅल्क्युलेशन ओके नोटेड. तर 2 षटकार आणि 360 रुपयाचं पारितोषिक मिलिंद कोळी. खरं तर मिलिंद कोळी 4-5 वर्ष जर आपण मागे गेलो तर हाच मिलिंद कोळी जर बॅट लागली तर चेंडू षटकार नाही तर 12 धावांसाठी पाठवू शकेल तो मिलिंद कोळी. कारण फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या. त्या 15 धावा धाव फलकावरती. तर चंदर कोळी, सन्मान्य श्री चंदरजी कोळी यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचंय. ओमकार कोळी 6 चेंडू 39ची आवश्यकता. 6 चेंडू 39ची आवश्यकता. यावेळेला पहिला चेंडू जर निर्धाव टाकलाय ओमकार कोळी. मागच्या 2 मॅच खेळलाय. मागच्या 2 मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती डिक्लेअर फटका आला होता. यावेळेला मात्र मी म्हणालोय तशी बट्टी जमली ओमकार कोळी आणि टीमची. जी बट्टी काल जमली नव्हती. 2 चेंडू तर गेलेत या षटकामधले एकदम. आणि आव्हान खूप दूर जाताना पाहतोय आपण 10 स्टार संघाकडून. पण मिलिंद कोळी याची फलंदाजी आपल्याला बघावी लागेल. मिलिंद कोळी जर हा षटकार खेचला तर 360 रुपयाचा पारितोषिक येईल, कारण 1 षटकार आपल्या नावावरती आहे. यावेळेला मात्र बॅटच्या टोला लागून चेंडू जाईल लेग स्लिप रिजन कडे, जिकडे अडवला जाईल, फिल्डिंग होईल. जेव्हा घराचे वासे फिरतात, पण जेव्हा भट्टी जमते तेव्हा चांगली वीट आणि चांगली दारू तयार होते असं म्हटलं जातं. आणि अतिशय चांगली अशी भट्टी जमली दुर्वा 11 संघाची सद्यस्थितीमध्ये. यावेळेला मधल्या अष्टीवरचा चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन कडे, अडवला जाईल आणि धाव ऍड केली जाईल. ती 17 धावा धाव फलकावरती. हेमंतजी पाटील, थोडीशी निराशा दिसत असेल चेहऱ्यावरती, कारण संघ निराशेच्या गर्तेमध्ये आहे, संघ पराभवाच्या गर्तेमध्ये आहे. रोहन कोळी, आव्हान अजूनही संपलेलं नाहीये, कारण राजकिरणाने म्हटल्याप्रमाणे कोणीही अजून आगेकूच केलेलं नाहीये. फक्त एक संघ आपल्याला मिळालाय ज्याने आगेकूच केलंय, बाप्पा मोर्या फिनिक्स फायटर. यावेळेला सरळ खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, कुठली चूक नाहीये, सामना जिंकलाय तो अर्थातच दुर्वा 11 संघाने आणि पराभूत झाले ते 10 स्टार संघ. ऑल द बेस्ट असेल दोन्ही संघांना या टुर्नामेंट